नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाढे तयार करण्याची एक भन्नाट अशी ट्रिक आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पाढे फक्त पाठ करत होतो, रट्टा मारून पाठ करत होतो, पण हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला पाढे तयार करण्याची ट्रिक सापडणार आहे। यानंतर तुम्हाला पाढे पाठ करण्याची आवश्यकता पडणार नाही। आता पहा, आपण 56 या संख्येचा पाढा सर्वप्रथम तयार करून पाहू, ते पण कशाने? ट्रिकने। तर विद्यार्थी मित्रांनो, 56 या संख्येचा आपण पाढा तयार करत आहोत। त्यापूर्वी 56 चे आपण दोन पार्ट पाहिलेले आहेत। पहिला पार्ट 5 व दुसरा पार्ट आपण 6 असा लिहून घेतलेला आहे। आता पहा, 6 चा आपण सर्वप्रथम पाढा तयार करू। 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्र्यांग 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54 आणि 6 10 60 असा आपण 6 चा पाढा लिहून घेतलेला आहे। त्यानंतर पहा, आपण 5 चा पाढा लिहू घेऊ। 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45 आणि 5 10 50। तर विद्यार्थी मित्रांनो, 5 व 6 चा पाढा लिहून घेतल्याच्या नंतर काय करायचं? तर 6 या पाढ्यामधील विद्यार्थी मित्रांनो एकक स्थानचा जो अंक आहे तो या डब्यामध्ये आपल्याला लिहायचा आहे। जसं की 6 2 8 4 0, 6 2 8 4 0 आपण लिहून घेऊया। 6 2 8 4 0, 6 2 8 4 4 व 0। आता पहा काय करायचं मग? दशक स्थानचा जो अंक उरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं की 1 1 आणि हे 2 3, हे जे दशक स्थानचे अंक आहेत हे या पाढ्यामधील 5च्या पाढ्यामधील अंकामध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत, मिळवायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे? मिळवायचं आहे। आता पहा, 5 ला 5 आपण जशास तसं सर्वप्रथम लिहून घेऊ, म्हणजेच 56 एक 56 होणार। आता पहा, 10 मध्ये जर आपण 1 मिळवलो तर काय होणार? 10 आणि 1 11, 15 आणि 1 16, 20 आणि 2 22, 25 आणि 3 28, 30 आणि 3 33, 35 व 4 39, 40 व 4 44, 45 व 5 50 आणि 50 व 6 56। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं आपला 56 चा पाढा तयार झालेला आहे। पहा, 56 एक 56, 56 दोन्ही 112, 56 3 168, 56 चौक 224, 56 पाचे 280, 56 सख 336, 56 7 392, 56 8 448, 56 9 504 आणि 56 10 560 अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण ट्रिकने 56 चा पाढा तयार केलेला आहे। आणखीन एक तुमच्या प्रॅक्टिस साठी आपण पाढा तयार करू। पहा, या ठिकाणी आपल्याला आता 68 चा पाढा तयार करण्यासाठी सांगितलेला आहे। काय म्हणले विद्यार्थी मित्रांनो? 68 चा। तर आपण काय करणार आहोत? 68 चे आपण दोन पार्ट तयार केले, 6 व 8। आता 8 चा पाढा आणि 6 चा पाढा आपण तयार करून घेऊ। 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80। आता पहा, 6 चा पाढा काय करणार? 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्र्यांग 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60। तर विद्यार्थी मित्रांनो, 6 चा व 8 चा पाढा लिहून घेतला। नेहमीप्रमाणे काय करूया? 8 च्या पाढ्यामधील एकक स्थानचा जो अंक आहे तो अंक आपण या डब्यामध्ये लिहून घेणार आहोत। पहा, 8 ला 8, त्यानंतर 6 4 2 0 8 6
4 2 0। आता जो दशक स्थानचा अंक आहे तो अंक या अंकामध्ये आपल्याला प्लस करायचा आहे, ऍड करायचा आहे। सर्वप्रथम आपण 6 ला 6 लिहून घेणार आहोत, म्हणजेच 68 एक 68। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आपल्याला आता 12 मध्ये 1 मिळवला तर काय होणार 13, 18 मध्ये 2 मिळवलं तर 20, पहा 20, 24 मध्ये 3 मिळवलं 27, 30 मध्ये 4 मिळवलं 34, 36 मध्ये 4 मिळवलं 40, त्यानंतर 42 मध्ये 5 मिळवलं 47, पहा 47, त्यानंतर 48 मध्ये आपण जर 6 मिळवलो तर 54 होतील विद्यार्थी मित्रांनो, आणि 54 मध्ये 7 मिळवलो तर 61 होणार, आणि 60 मध्ये 8 मिळवलो तर विद्यार्थी मित्रांनो 68 होणार। आणि अशा पद्धतीनं आपला 68 चा पाढा तयार झालेला आहे। पहा 68 एक 68, 68 दोन्ही 136, 68 तीन 204, 68 चार 272, 68 पाचे 340, 68 सख 408, 68 सत 476, 68 आठ 544, 68 नवे 612 आणि 68 दहाये 680। तर विद्यार्थी मित्रांनो एवढ्या सोप्या पद्धतीने ट्रिकने आपण 68 चा पाढा तयार केलेला आहे। आपण आणखीन एक उदाहरण तुमच्या प्रॅक्टिस साठी घेणार आहोत। पहा आपण आता 102 चा पाढा तयार करूया विद्यार्थी मित्रांनो। पहा 102 चा पाढा तयार करण्यासाठी आपण 102 चे 2 पार्ट केलेले आहेत, पहिला पार्ट 10 व दुसरा पार्ट 2। तर विद्यार्थी मित्रांनो या दोघाचाही आपण सर्वप्रथम पाढा लिहून घेऊ। पहा बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे सख 12, बे 7 14, बे 8 16, 92 18 आणि 92 20। पहा आपण आता 10 चा पाढा लिहून घेऊ। 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 4 40, 10 5 50, 10 सख 60, 70 80 90 आणि 100। तर विद्यार्थी मित्रांनो आपण 10 चा व 2 चा पाढा लिहून घेतलेला आहे। नेहमीप्रमाणे आपण काय करू, या 2 च्या पाढ्यामधील एकक स्थानचा जो अंक आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपण काय करणार आहोत, जशास तसं लिहून घेऊया। काय करू, जशास तसा या डब्यामध्ये लिहून घेऊया। आता पहा या डब्यामध्ये मी लिहून घेत आहे 2 ला 2 4 6 8 0 2 4 6 8 0। आता काय करणार, एकक स्थानचा अंक लिहिला। आता दशक स्थानचा अंक या ठिकाणी दिसत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा अंक या 10 च्या पाढ्यामध्ये आपल्याला काय करायचा आहे, ऍड करायचा आहे, मिळवायचा आहे। तर आपण 10 ला 10 सर्वप्रथम लिहून घेऊ, म्हणजेच 102 एक 102। आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दशक स्थानचा अंक नाही म्हणून 0 असतो, म्हणजे 0 आणि 20 याची जर आपण बेरीज केली तर 20 आणि 0 20च येतात, म्हणून या ठिकाणी 20, त्यानंतर 30, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 40। पण या ठिकाणी आपल्याला दशक स्थानचा अंक दिसत आहे म्हणून 1। आता 50 मध्ये 1 मिळवा तर उत्तर येणार 51, 60 मध्ये 1 मिळवा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उत्तर येईल 61, आणि 7 मध्ये 1 मिळवा तर उत्तर आपल्याकडे येणार विद्यार्थी मित्रांनो 71, त्यानंतर 80 मध्ये 1 मिळवा 81, 90 मध्ये 1 मिळवा 91, आणि 100 मध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 मिळवलं तर उत्तर येणार आपल्याकडे 102। आणि अशा पद्धतीनं सोप्या ट्रिकनं आपल्याकडे 102 चा पाढा तयार झालेला आहे। पहा 102 एक 102, 102 दोन्ही 204, 103 3 306, 102 चौक 408, 102 पाचा 510, 102 सख 612, 102 सात 714, 102 आठ 816, 102 नवे 918 आणि 102 दहाये 1020। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहा अशा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पाढे तयार करण्याची ट्रिक सांगितलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच ट्रिक साठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।